बोलावते. बोलाई मातेचं बोलावणं ज्याला येतं. आपण अनेक ट्रिप्स प्लॅन करतो, बट बोलाई मातेचं बोलावणं, ज्या देवस्थानी आपण जातो त्या देवीचं आपल्याला बोलावणं यावं लागतं, तेव्हाच आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि आम्हाला हे बोलावणं खूप वेळा आलेलं आहे, त्यामुळे आज आम्ही आलेलो आहोत इथे. आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कुलस्वामिनीच्या दर्शनाला, म्हणजे श्री क्षेत्र वाडे बोलाई येथे वाडे बोलाई मातेचं दर्शन घ्यायला. चला तर मग आपण घेऊया बोलाई मातेचं दर्शन. तुम्ही येथून आतमध्ये जाऊन बोलाई मातेचं दर्शन घेऊ शकता. बोलाई मातेचं मळवट आणि बोलाई मातेचं रूप अगदी बघण्याजोगं आहे. तर चला तर मग आपण घेऊया बोलाई मातेचं दर्शन आणि बोलाई मातेसमोर आपलं भक्तिगीत सादर करूया. आणि आता चालू आहे चैत्र नवरात्र, त्यामुळे येथे येण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला या कुलस्वामिनीचं दर्शन, आणि ही आमची जागरे कुलस्वामिनीची आहे, जिकडे आमच्या इकडे तिला शालाई म्हणतात. तर चला तर मग आपण बोलाई मातेचं दर्शन घेऊया. आणि आपण माहेरचं देखील दर्शन घेऊन आलेलो आहोत, त्याचे फोटोज मी या ब्लॉगमध्ये ॲड करेन. आता आपण बोलाई मातेचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया. आणि त्याचबरोबर ते श्री भगवान शंकरांचं देखील मंदिर आहे आणि श्री दत्तप्रभूंचं देखील मंदिर आहे, त्याचंही आपण दर्शन घेऊया. तसेच इथे हनुमंतांचं आणि कालभैरवांचं देखील मंदिर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता विविध आपल्या हिंदू धर्मातले जे दश अवतार आहेत, त्यांचे विविध आपले इथे बनवलेले आहेत. आणि इथे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं जीवनचरित्र याबद्दलही इथे चित्र रेखाटन केलेलं आहे. आणि वाडे बोलाई हे क्षेत्र दौंडपासून अगदी जवळ आहे, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. चला तर मग आता आपण जाऊया प्रदक्षिणा घालायला. तुम्ही येथे पाहू शकता रॅलिंग्स आहे. चैत्र नवरात्र सुरू आहे आणि त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये देखील इथे खूप गर्दी असते. आणि येथील बोलाईचं मटण हे खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्ही बघू शकता किती रॅलिंग आहे. याचा अर्थ तुम्ही इकडे बघू शकता खूप रॅलिंग आहे, जिने आहे चढायला. इतकी गर्दी येथे असते की आपल्याला साधारण 3 ते 3.5 तास इथे दर्शनाला लागतात. आणि येथे दीपस्तंभ देखील आहे, आपण पाहू शकता. बोलाई माता मंदिराचं सभामंडप हे अत्यंत मोठं आहे आणि प्रशस्त आहे. तर बोलाई मातेला तुम्ही सगळे नक्की येऊन जा. आम्ही दरवर्षी येतो, आताच आम्ही दिवाळीमध्ये येऊन गेलेलो आणि आता परत आलेलो आहोत. बोलाई मातेचं बोलावणं ज्याला येतं त्याला बोलाई माता नक्कीच बोलावते. बोलाई मातेचं बोलावणं ज्याला येतं. आपण अनेक ट्रिप्स प्लॅन करतो, बट बोलाई मातेचं बोलावणं, ज्या देवस्थानी आपण जातो त्या देवीचं आपल्याला बोलावणं यावं लागतं, तेव्हाच आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि आम्हाला हे बोलावणं खूप वेळा आलेलं आहे, त्यामुळे आज आम्ही आलेलो आहोत इथे. आणि माहेरचंही दर्शन घेऊन आम्ही इथे ओटी वाहिलेली आहे. आणि देवीला जर तुम्हाला इथे यायचं असेल तर अन्नदान
अन्नदानासाठी, कारण इथे खूप मोठा भंडारा होतो, त्यासाठी तुम्ही हरभरा डाळ, तूर डाळ, गूळ आणि तांदूळ असे इथे अन्नदानासाठी बॉक्सेस आहे. मी त्याचा फोटो देखील तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन.